नमस्ते. जेनेसिस परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा एस-एस-सी सी-जी-एल टायर 1 एक्झाम 2025 क्विक रिव्हिजन बॅच. आपण आता सध्या रिझनिंग येतोय आणि आजचा आपला टॉपिक आहे मॅथेमॅटिकल प्रॉब्लेम. आजचं आपलं लेक्चर आहे 24वा. ओके. तर आतापर्यंत आपण 23 लेक्चर घेतलेले आहेत या पूर्ण पार्टवर. तर मॅथेमॅटिकल अरिथमेटिकल रिझनिंग हा जर पार्ट पाहिला किंवा अरिथमेटिकल प्रॉब्लेम तर 10 वर्षामध्ये याच्यावर 6 क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. तर हा टॉपिक आता आपण काय करणार आहे, कव्हर करणार आहोत. तसं पाहायला गेलं तर छानसा असा टॉपिक आहे. नंबर ऑफ क्वेश्चन कमी आहेत, पण तरी पण आपल्याला त्याला तितकंच महत्त्व द्यावं लागणार आहे, जितकं आपण बाकीच्या टॉपिकला देतोय. ठीक आहे. तर पहा सुरुवात करतोय क्वेश्चनला. फर्स्ट क्वेश्चन या ठिकाणी काय दिलाय? आउट ऑफ 3 नंबर्स द रेशो ऑफ फर्स्ट नंबर अँड सेकंड नंबर इज 3 हॅज 4. पहा फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबरचा जो रेशो आहे तो 3 हॅज 4 दिलाय अँड द रेशो ऑफ सेकंड अँड थर्ड नंबर 5 हॅज 6. तर 5 हॅज 6 या पद्धतीने तुम्हाला ते राईट करायचे आहे. असे प्रकारचे प्रश्न आपण मॅथ्समध्ये घेतलेले आहेत. ओके. इफ द डिफरन्स बिटवीन फर्स्ट अँड थर्ड नंबर, फर्स्ट नंबर आणि थर्ड नंबर मध्ये जो डिफरन्स आहे तो किती आहे? तर 1125. फाइंड द ॲव्हरेज. काय सांगितले पहा, फाइंड द ॲव्हरेज सेकंड अँड थर्ड नंबर. तर फाइंड ॲव्हरेज करायचं आपल्याला सेकंड अँड थर्ड नंबरचा. मग आता आपल्याला हा आहे आपला फर्स्ट नंबर, हा आहे आपला सेकंड आणि हा आहे आपला थर्ड. मग आता हे जे नंबर आहेत आपल्याला हे नंबर काढायचे आणि मग काय करायचं आपल्याला फर्स्ट सेकंड आणि थर्डचा ॲव्हरेज काढायचा. मग ते काढण्यासाठी आधी आपल्याला ह्या नंबर कोणते आहेत ते माहीत पाहिजे. मग आपण या ठिकाणचा आपल्याला नंबर पहा, पहिल्याचा आणि दुसऱ्याचा रेशो दिलाय, दुसऱ्याचा आणि तिसऱ्याचा रेशो दिलाय. मग अशा वेळेस आपण काय करतो, ह्या 4ला तिथं कंटिन्यू करतो आणि ह्या 5ला इथं कंटिन्यू करतो आणि खाली आपण रेशो लिहून घेतो. आता जर इथं पाहिलं तर इथं किती आले 15, 5 किती आले 20 आणि इथं किती आले 6 24. तर आता हे जे नवीन नंबर मिळालेत हे आहे तुमचे नवीन रेशो. पहिल्या संख्या, दुसऱ्या संख्या आणि तिसरी संख्या. हे झाले तिघांचे काय रेशो. मग आता जर आपल्याला त्या संख्या कोणत्या आहेत हे जर पाहायचं असेल तर ह्या सगळ्यांना कॉमन मिळून काय करा, कॉमन मल्टिपल हा एक्स म्हणा. म्हणून आता आपली पहिली जी संख्या आहे ती आहे 15x, दुसरी संख्या आहे ती आहे 20x आणि तिसरी संख्या आहे ही आहे 24x. ओके. ठीक आहे. त्यानंतर जर त्यांनी सांगितलं पहा, त्यांनी काय सांगितलं, डिफरन्स बिटवीन फर्स्ट अँड थर्ड. फर्स्ट आणि थर्ड मध्ये जर पाहिलं तर ह्या दोघांमधला डिफरन्स म्हणजे काय, 24 मधनं 15 गेले म्हणजे 24x मायनस 15x यांचा जर फरक पाहिला, डिफरन्स पाहिला तर तो 1125 आहे. बरोबर आहे. मग 24 मधनं 15 गेल्यानंतर राहिले 9x. 9x बरोबर किती, 1225. 125 सॉरी. x बरोबर आता ह्या 1125 ला समजा आपण 9 ने डिवाइड केलं तर x बरोबर जो कॉमन मल्टिपल होता तो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. तर पहा काय येणार आहे तो, 9 1 9. ओके. उरले किती 2, 9 2 18, उरले 4 आणि 9 5 45 म्हणजे x जो आहे तो 125 आहे. ओके. आणि आता आपल्याला नंबर काय करायचं, आपल्याला काय फाइंड आउट करायचं, ॲव्हरेज. ॲव्हरेज कसं, सेकंड आणि थर्ड. सेकंड आणि थर्डचा आपल्याला ॲव्हरेज करायचं आहे. सेकंड काय 120x प्लस 24x ह्या दोघांची ऍडिशन करून त्याला 2 ने डिवाइड करायचे. ओके. म्हणजे आता इथं जर पाहिलं तर 20 इंटू 125 प्लस 24 इंटू 125 डिवाइड बाय किती येणार आहे 2. ओके. इथं ह्या दोघांचं जर मल्टिप्लिकेशन झालं तर हा शून्य ठेवून घेतला, 125 गुणिले 2 250 प्लस आता ह्या दोनचं मल्टिप्लिकेशन होईल 125 गुणिले 2 250 आहे. म्हणजे 500 उत्तर आलं. डायरेक्ट मी 125 गुणिले 4 केलं, 125 गुणिले 4 म्हणजे 550 हत्ता आला आणि 125 गुणे 250 आणि हे 50 म्हणजे किती आले 250 आणि 50 300 डिवाइड बाय किती आहे या ठिकाणी 2. ओके. ठीक आहे. या ठिकाणी घेतो. ठीक आहे, काय हरकत नाही. 2500 आणि 3000 म्हणजे 2 आणि 3 5 5500. या ठिकाणी दोघांची बेरीज झाली, डिवाइड बाय 2 आहे. बेद दुने 4 हरला हाचाला एक, बे साती 14 बरोबर आहे. उरला एक, बे पंचे 10 आणि 0 म्हणजे 2750. पर्याय क्रमांक 1 या पद्धतीने तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. तर या पद्धतीने हा क्वेश्चन आपल्याला काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. आता जाऊया आपण सेकंड क्वेश्चन. पहा, अक्षर अँड मानविता रिसेंटली सेलिब्रेटेड देअर सिल्वर वेडिंग अॅनिव्हर्सरी. आता पहा, सिल्वर वेडिंग म्हटलं का 25 वर्ष असं आपण म्हणायचं. म्हणजे सिल्वर वेडिंग म्हटलं की 25 वर्ष असतात अॅनिव्हर्सरीचे. ओके. देअर एल्डर सन संजूज बर्थडे. आता पहा, म्हणजे त्यांनी काय केलंय का त्यांची जी सिल्वर वेडिंग आहे ती लेटेस्ट सेलिब्रेट केली आणि त्यासोबतच त्यांच्या मुलाचा बर्थडे ही त्यांनी काय केलंय, सेलिब्रेट केलेला आहे. इफ द एज ऑफ संजू, संजू म्हणजे हा जो त्यांचा मोठा मुलगा आहे, तर इफ द एज ऑफ संजू 18 इयर आफ्टर हिज पॅरेंट्स मॅरेज. ओके. म्हणजे त्यांचं जे पॅरेंट्स आहे, पॅरेंट्स संजूचे जे पॅरेंट्स आहेत, तर 18 वर्ष लग्नाच्या 18 वर्षानंतर पहा
आणि त्याचं वय, कोणाचं वय, संजूचं वय आईवडिलांच्या लग्नाच्या 18 वर्षानंतरचं जे वय आहे संजूचं, ओके, पॅरेंट्स अँड हिज एज ॲट देअर गोल्डन ॲनिव्हर्सरी इन द रेशो, म्हणजे पहा त्याचं वय जे आहे कोणाचं, संजूचं, आईवडिलांचं लग्न झाल्यानंतर 18 वर्षानंतरचं संजूचं एज आणि आईवडिलांची जेव्हा गोल्डन ॲनिव्हर्सरी येणार आहे. आता गोल्डन ॲनिव्हर्सरी म्हटलं की किती वर्ष असतात, 50 वर्ष, हे लक्षात ठेवा. सिल्वर ॲनिव्हर्सरी 25 वर्ष आणि गोल्डन ॲनिव्हर्सरी म्हणजे किती आहे, 50 वर्ष. ओके, तेव्हाचा जो रेशो आहे तो रेशो किती दिलाय, 5:21. म्हणजे हा जो रेशो दिलाय हा फक्त आणि फक्त संजूच्या वयाचा दिला. मग संजूचं कधीचं वय, 18 वर्षानंतरचं, बरोबर. अजून कधीचं, गोल्डन ॲनिव्हर्सरीच्या टायमिंगचं. मग 18 वर्ष नंतरचं वय जे आहे संजूचं, ते किती, म्हणजे कधीचं पहा. प्रश्न थोडासा समजून घ्या व्यवस्थित. आई वडिलांचं लग्न म्हणजे संजूचे जे पॅरेंट्स आहेत त्यांचं लग्न झाल्यानंतर 18 वर्षांनी संजूचं जे काही एज आहे किती माहिती आहे का, नाही, मग ते जे एज आहे आपण ते संजूचं एज एक्स मानू. हे एज कधीच आहे संजूचं, जेव्हा त्याच्या आई वडिलांचं लग्न होऊन 18 वर्ष झालेली आहेत, हे तेव्हाच एज. ओके, ठीक आहे. आता त्यांचं काय म्हणणं आहे का संजूच्या आता गोल्डन इयर, यांची अॅनिव्हर्सरीचं गोल्डन इयर असणार आहे, त्या वर्षीचं संजूचं एज. आता ऑलरेडी 18 वर्षाचं हे एज आहे. ओके, 18 वर्षी संजू एवढ्या वर्षाचं होतं, लग्न झाल्याच्या नंतर 18 वर्षांनी संजूचं वय एवढं होतं. मग तो गोल्डन इयरला जेव्हा जाणार आहे त्यांच्या आईवडिलांची अॅनिव्हर्सरी, गोल्डन अॅनिव्हर्सरी जेव्हा असणार आहे, म्हणजे अजून किती वर्ष बाकी आहेत, गोल्डन 18 वर्ष झाल्यानंतर अजून किती बाकी राहतात 50ला, तर 32 वर्ष बाकी राहतात. म्हणजे संजूचं तेव्हापासून पुन्हा 32 वय काय होणार आहे, वाढणार आहे त्याच्यात. तेव्हा त्याचा जो रेशो आहे हा 5:21 आहे. आणि हे सगळं संजूचंच दिलेलं आहे. बस संपला विषय. मग आता इथं माहिती आहे तुम्हाला या पॅटर्ननी, म्हणजे तुम्हाला ही कंडिशन तयार करता आली पाहिजे. ही कंडिशन एकदा तुम्ही तयार करायला शिकले, झालं, संपला विषय. तर हाऊ मेनी इयर्स आफ्टर मॅरेज वॉज संजूज बॉर्न, तर लग्नाच्या किती वर्षानंतर संजूचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे, हे आपल्याला काय करायचं या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर बघूया आपण या ठिकाणी काय उत्तर येते. इथं किती आले, 21x, इकडे जर पाहिलं तर किती आले, 5x, आणि इथं जर पाहिलं तर प्लस 21 याला केलंय आणि हा इकडे गेलाय, इक्वलचं सिम्बॉल मध्ये 5 दुने 10, चला 1 5 15 ने 16. ओके, म्हणजे आता ह्या 5x ला जर मी इकडे पाठवलं तर ऑलरेडी इकडे किती आहेत, 21x आहे, हे 5x इकडे येऊन मायनस झाले, इकडे राहिले 160. म्हणजे जर ह्या 5x 21 मधनं 5x गेले म्हणजे किती आले, 16x, बरोबर. तिकडे किती आहेत, 160, म्हणजे x बरोबर 160 भागिले किती आले, 16, म्हणजे x बरोबर 16 1 16 आणि 0 म्हणजे किती आले, 10. म्हणजे x ची किंमत किती आलेली आहे या ठिकाणी, 10 आलेली आहे. म्हणजे 18 आई वडिलांचं लग्न झाल्यानंतर 18 वर्षांनी संजूचं एज किती होतं, 10. म्हणजे किती वर्षांनी संजू झालेला आहे, तर संजूज बॉर्न हाऊ मेनी इयर्स आफ्टर देअर मॅरेज ऑज संजूज बॉर्न, तर किती वर्षांनी, 8 वर्षांनी संजूचा जन्म झालेला आहे लग्न झाल्याच्या नंतर. कारण त्यांचं जे 18 व त्यांचं हे झालं, काय म्हणतो आपण त्याला, 18 वर्ष लग्न झाल्यानंतर संजूचं वय किती होतं, 10. म्हणजे हे जे काय होतं, संजूचं वय आपण 10 मानलंय, हे कधीचं वय, जेव्हा त्यांची 18वी अॅनिव्हर्सरी होती तेव्हा. 18व्या अॅनिव्हर्सरीला जर तो 10 वर्षाचा होता तर किती वर्षापूर्वी त्याचा जन्म झाला, लग्न झाल्यानंतर तो 8 वर्षांनी झालेला आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. नेक्स्ट, ठीक आहे. थोडेसे वेगळ्या लेवलचे क्वेश्चन या टॉपिकमध्ये आहेत आणि बऱ्या टॉपिकला या ठिकाणी काय केले, कंबाईन केले असं आपण म्हटलं तरी चालेल. ओके, द नंबर्स ऑफ ए अँड बी सच दॅट द सम ऑफ 3% अँड ए 3% ऑफ ए अँड 6% ऑफ बी is 4/5 of sum 4% of A 6% of B. Find the ratio A plus B upon A minus B. म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी जर विचारलं तर A plus B upon A minus B ची काय करायची, व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आता त्यांनी काय सांगितले, द सम ऑफ A अँड B सच दॅट, ए आणि बी ची बेरीज करा, पण कशी, 3% A ची आणि 6% B ची. ओके, मग आता 3% म्हणून 3% आपण या ठिकाणी करूया. उत्तर चालू केलं मी, 3% ऑफ ए, ओके, प्लस 6% ऑफ बी, या ठिकाणी मी लिहिलं. ही कशी आहे, इज 4/5 म्हणजे 4/5 ऑफ सम 4% ऑफ ए प्लस 6% ऑफ बी. ओके, ठीक आहे. मग आता इथं किती आले, 3/100, 3% म्हणजे इंटू काय झाला ए प्लस 6/100 इंटू कोण झाला बी. ओके, इज इक्वल टू 4/5. इथे किती आले, 4/100 इंटू ए प्लस 6/100
इंटू बी हे कम्प्लीट झालं. इथून जर तुम्ही पाहिलं तर कॉमन कोण निघेल 1/100. आतमध्ये कोण राहिला 3a प्लस 6b. तिकडे जर पाहिलं पुन्हा एकदा 4/5 इथे ठेवलं आपण. 4/5 इंटू 1/100 ला कॉमन काढलं. आतमध्ये कोण राहिला 4a प्लस 6b. आता जर कॅल्क्युलेशन करायचं म्हटलं तर 1/100 1/100 कट झाले का हे 100 इकडे येऊन मल्टिप्लायच होणार आहे. आता ह्या 5 ला इकडे पाठवू आणि 4 ला आतमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. या 5 ला जर इकडे पाठवलं तर 5 त्रिक 15a प्लस 6 30b. ओके. आणि इथं 4 ला जर आतमध्ये पाठवलं तर 4 चौक 16a प्लस 6 चौक 24b. ओके. मग ए आणि बी ला कंबाईन करू आपण. ए पॉझिटिव्ह आहे म्हणजे ह्या ए ला मी तिकडे पाठवेल आणि 24 ला इकडे बोलून घे. म्हणजे जर तुम्ही आता पाहिलं तर साधारण बी ला मी इकडे पाठवतोय म्हणजे 30b इकडे 24 आले. ऑलरेडी तिकडे 30b आहे, तिकडनं 24 मायनस आले आणि तिकडे 16a इकडनं हे जाऊन 15 मायनस झाले. म्हणजे इथं जर पाहिलं तर किती आन्सर येणार आहे 6. ओके. 6b. आणि तिकडे जर पाहिलं तर फक्त 16 मधनं 1 गेल्या 15 गेलेत. मग ह्या बी ला मी तिकडे पाठवलं. इथं 6 तिकडे कोण राहिला a/b झालं. इकडे कोणीच नाही म्हणजे 1. ओके. आता मला काय विचारलं a प्लस बी. जर ह्या a मध्ये मी b मिळवला आणि ह्या a मधून बी मायनस केला तर इकडे पहा या 6 मध्ये आता मी हा वर आणला प्लसला आणि ह्या वरच्या संख्येतून खालची संख्या पुन्हा काय केली मायनस केली. म्हणजे मी इथं काय करणार आहे 6 मध्ये 1 ऍड करणार आहे आणि 6 मधून मी 1 काय करणार आहे मायनस करणार आहे. ओके. कंपोनेंटो डिव्हिडंडो आठवत असेल तुम्हाला तर म्हणजे इथं आन्सर किती आलं 7/5. आता हे काय आहे तर ह्या 6 मध्ये मी ही जी खालची संख्या ही एकदा ऍड केली आणि ह्या 6 मध्ये मी खालची संख्या एकदा काय केली मायनस केली. म्हणजे a ची व्हॅल्यू साधारण असं समजा तुम्ही 6 आहे आणि b ची व्हॅल्यू किती आहे 1 आहे. म्हणजे 6 अधिक 1 आणि 6 वजा 1 7/5 म्हणजे 7 हॅज 5. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपला आलेला आहे. तर या पॅटर्ननी तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता सॉल्व्ह करायचा होता. ओके. ठीक आहे. नेक्स्ट द मंथली इन्कम ऑफ 3 क्रिकेटर्स अंकित संजय अँड रोशन फ्रॉम डिफरंट सोर्सेस आर इन रेशो. पहा त्यांचा हा काय मंथली इन्कम आहे. ओके. जर हा मंथली इन्कम आहे किती 12 9 आणि 7. जर मी कॉमन संख्येला x मानलं आता कॉमन संख्या त्यामुळं पहा अंकितचा पगार किती आला म्हणजे अंकितचा इन्कम किती आला 12x. ओके. त्यानंतर आहे संजयचा इन्कम किती आहे 9x आणि रोशन आहे त्याचा इन्कम किती आहे पुन्हा 7x किती आहे 7x. ओके. ठीक आहे. डन. अँड देअर एक्सपेंडिचर रेशो. आता हा काय झाला त्यांच्या इन्कमचा रेशो. हे काय इन्कम. ओके. ठीक आहे. आता एक्सपेंडिचरचा रेशो काय दिलाय त्यांनी 15 9 8. 15 9 आणि 8. ओके. आता इथं कॉमन मल्टिपल जर मी y मानला तर हा किती आला 15y, हा किती आला 9y आणि हा किती आला 8y. ओके. हा काय झाला त्यांचा खर्च. ही झाली त्यांची इन्कम, हा झाला त्यांचा खर्च. ओके. ठीक आहे. मग आता काय सांगितलंय अंकित सेव्ह 25% ऑफ हिज इन्कम. जर तो सेव्ह किती करतोय 25%. आता 25% कधी त्याच्या इन्कम मधून पहा ही काय त्याची इन्कम आणि ही हा काय त्याचा खर्च. मग त्याच्या इन्कम मधून जेव्हा तो खर्च मायनस करतो तेव्हा जी अमाऊंट उरते ती किती आहे 25%. पण 25% कशाच्या इन्कमच्या 25%. आलं लक्षात. ओके. म्हणजे आपण जर पाहिलं तर ऑलरेडी त्याची इन्कम किती आहे त्याची इन्कम आहे 12x एवढी त्याची इन्कम आहे वजा 15y आपण काय केले त्याच्यातून मायनस केले. आता हा काय त्याचा खर्च, ही त्याची इन्कम हा त्याचा खर्च आणि खर्च जेव्हा तुम्ही मायनस करता तेव्हा ती अमाऊंट किती होती 25%. पण 25% कशाच्या त्याच्या इन्कमच्या 25%. ओके. इन्कम किती आहे 12x. आलं लक्षात. इन्कम ऑफ फ्युचर. व्हॉट इज द रेशो. तर रेशो काढा ऑफ द सेव्हिंग अंकित संजय अँड रोशन. तर ह्या तिघांच्या सेव्हिंगचा रेशो काढायचा. तिघांची सेव्हिंगचा रेशो हे नीट लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात काय सेव्हिंगचा रेशो काढायचा आहे तर ऑब्व्हियसली मला इन्कम मधून सेव्हिंग काय करावी लागणार आहे मायनस करावी लागणार आहे. ओके. म्हणजे मला जो रेशो काढायचा आहे खरं जर पाहायला गेलं तर इथं काय करायचंय मला 12x मधून तिकडे किती 15y मला मायनस करायचे. ही झाली माझी पहिली संख्या. त्यानंतर 9x मधून मला 9y मायनस करायचे आणि 7x मधून मला 8y मायनस करायचे. इथं जे नंबर मिळणार आहे ते माझे काय असणार आहे रेशोचे नंबर असणार आहेत. आता इथं जर पाहिलं तर बघूया आपण काय सॉल्व्ह होतंय. 12x आहे इथं किती आहे 15y आणि 25% 12x चे. आता 12x चे 25% म्हणजे जर आपण 12 3 चौक 12 म्हणजे 3x. या ठिकाणी मी काय लिहिलं पहा 3x. का बरं लिहिले 3x. मला कॅल्क्युलेशन अजून कमी होते. 25% कोणाचे 12x चे. मग 12चे मी काय केले 4 पार्ट केले. 3 चौक 12 एक पार्ट झाला 25%चा. ओके. म्हणजे तो आला 3x. मग आता मी 15y ला तिकडे पाठवीन 3 ला इकडे पाठवीन. 3 ला इकडे जर पाठवलं तर ऑब्व्हियसली इकडे किती आहे 12x आहे. हे 3 घेऊन मायनस होणार आहे. म्हणजे 12 मधनं जर हे 3 लिहितो तरी पण -3
सॉरी 3x, तिकडे जाऊन हे 15 काय झाले प्लस झाले. ओके, 12तनं 3 गेल्यावर किती राहिले 9x, तिकडे किती आले 15y. आता मी काय करेल, या y ला इकडे पाठवेल, 9 ला तिकडे पाठवेल, म्हणजे x अपॉन हा y खाली आला, तिकडे 15 आहेत आणि इकडे किती आहेत 9 आहेत, म्हणजे मी भाग देईल कितीने 3. ओके, म्हणजे x अपॉन y इज इक्वल टू 3 5 15 3 त्रिक 9, म्हणजे x ची किंमत किती आहे 5 आणि y ची किंमत किती आहे 3 मिळाली मला नंबर. x किती आहे 5 आणि y किती आहे 3, म्हणजे 12 पंचे 60, इथं पहा पहिलं 60 वजा 15 त्रिक 45. ओके, म्हणजे पहिला जो नंबर मला मिळालेला आहे तो किती मिळाला मला 15. पहा 15 माझा नंबर इथं कुठं आहे का नाहीये, मला बाकीचे नंबर काढायची गरज नाही, माझं उत्तर आहे 1 नंबरचं. म्हणजे मला कोणतंच आन्सर काढायची गरज पडली नाही, कारण माझ्याकडं मी इथं 1 ची किंमत ठेवली, इथं y ची किंमत ठेवली आणि ह्या दोनची वजाबाकी केली, तर ती किती येते 15 येते आणि 15 इथं कोणालाही मॅच होत नाहीये. दॅट्स इट, माझं ऑप्शन 15 आहे. तुम्ही इथं पहा, इथं 5 ठेवा, इथं 3 ठेवा, तरी आपल्याला उत्तर सेकंड मिळेल. मिळते का पाहूया आपण. 9 5 45. ओके, याच्यातून मायनस करायचे, 9 त्रिक 27. आता जर तुम्ही पाहिलं तर 15 मधनं 7 गेल्यावर किती राहिले पहा 8 आणि इथं 3तून 2 गेलो 1, 18, म्हणजे माझी संख्या बरोबर आहे. तिसरी तुम्ही चेक करू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न काय करायचा होता, सोडवायचा होता. ठीक आहे, बघूया आपण त्याच्या नेक्स्ट क्वेश्चन. पहा काय दिलं नेक्स्ट क्वेश्चन. द प्रेझेंट एज ऑफ रमेश इज 7 इयर मोर. 7 इयर मोर कोणाचं एज आहे प्रेझेंट, प्रेझेंट एज कोणाचं रमेशचं 7 वर्षांनी जास्त आहे दॅन प्रेझेंट एज ऑफ हिज वाईफ संगीता. तर त्याची जी बायको आहे, तर बायकोपेक्षा कितीने वय जास्त आहे 7 वर्षांनी रमेश जास्त आहे, मोठा आहे. ओके, ठीक आहे. 6 इयर हिन 6 वर्षांनंतर द एज ऑफ रमेश विल दे 3 टाइम्स दॅट ऑफ हिज सन मयंक. ओके, 6 वर्षानंतर रमेशचं वय किती होणार आहे, त्याचा जो मुलगा आहे त्याच्या वयाच्या 3 टाइम्स होणार आहे. इफ द प्रेझेंट एज ऑफ मयंक इज 10. मयंकचं वय आपल्याला माहिती आहे. पाहता मग सुरुवात आपण मयंकच्या एज पासून करू. मयंकचं प्रेझेंट एज किती आहे 10. आफ्टर 6 इयर 6 वर्षानंतर तो किती असणार आहे, मयंक किती असणार आहे, इथून इथे आले 6 वर्षानंतर प्लस 6 होणार आहे, म्हणजे मयंकचं किती वय झालं 16. तेव्हा वडिलांचं वय किती असणार आहे, मयंकच्या वयाच्या तिप्पट, म्हणजे 16 त्रिक 48. पहा हे सगळं जे आपण खाली लिहितोय हे कधीच आहे प्रेझेंट, हे कधीच आहे प्रेझेंट आणि हे कधीच आहे आफ्टर. ओके, आफ्टर. प्रेझेंट एज मयंकचं 10 आहे, 6 वर्षानंतर 16 होईल, तेव्हाचं वडिलांचं वय किती आहे त्याच्या वयाच्या तिप्पट आहे, म्हणजे प्रेझेंट वडिलांचं वय काढायचं म्हटलं तर 6 वर्ष पुन्हा रिटर्न यावं लागेल 42. बरोबर आहे, ठीक आहे. देन व्हॉट इज द प्रेझेंट एज ऑफ संगीता. आपल्याला एज कोणाचं काढायचं प्रेझेंट संगीता. आता संगीता पेक्षा तो 7 वर्षांनी मोठा आहे, म्हणजे 7 वर्ष काय करावे लागते आपल्याला मायनस करावे लागतील. जर मी 7 वर्ष मायनस केले तर मला उत्तर काय मिळणार आहे 35. म्हणजे हे काय सगळे प्रेझेंट आहेत, वरती जे आपण एज लिहिले हे सगळे कोणते एज लिहिले प्रेझेंट, म्हणजे संगीताचं वय 35 आहे, 35 पेक्षा 7 म्हणजे 42 आले, 42 हे प्रेझेंट आहे. ओके, तर या पद्धतीने आपल्याला संगीताचं वय काढायचं होतं आणि ते किती मिळालेलं मला 35. ऑप्शन आहे का आपल्याकडे 35. ओके, ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक 2 आले लक्षात. तर या पॅटर्नने मी गेलो, आपल्याला जे दिलं होतं त्या इन्फॉर्मेशन पासून आपण सुरुवात केली. 10 16 48, 48 पासून मी पुन्हा प्रेझेंटकडे गेलो आणि पुन्हा प्रेझेंटकडे गेलो. आलं लक्षात. तर या पॅटर्ननी मला हा क्वेश्चन काय करता आला, ट्राय करता आला, सॉल्व्ह करता आला. ओके, आता बघा काय सांगितलंय, द टोटल ऑफ 3 नंबर्स इज 420. 3 नंबरची जी ऍडिशन आहे 240 दिली. द सेकंड नंबर इज 4 टाइम्स फर्स्ट नंबर. सेकंड नंबर जो आहे तर तो 4 टाइम्स आहे, 4 पट आहे कोणाच्या फर्स्ट नंबरच्या. अँड थर्ड नंबर इज 3 टाइम्स फर्स्ट नंबर. ओके, म्हणजे इथं पहा फर्स्ट नंबर, सेकंड आणि थर्ड. ओके, मग सेकंड नंबर 4 टाइम्स आहे फर्स्टच्या, फर्स्ट पाहिजे का नाही, ठीक आहे. मग ह्या फर्स्टच्या किती ते तो 4 टाइम्स आहे म्हणून 4x मी केलं. आणि थर्ड नंबर इज 3 टाइम्स. हा जो नंबर आहे हा 3 टाइम्स आहे कोणाच्या फर्स्टच्या, म्हणजे हा पहिला नंबर आहे x, हा दुसरा आहे 4x आणि हा तिसरा आहे 3x. ओके, व्हॉट इज विल बी ॲव्हरेज ऑफ 3 नंबर्स. व्हॉट विल बी ॲव्हरेज ऑफ 3 नंबर्स. आता पहा थोडासा ट्विस्टेड क्वेश्चन दिलाय. आता जर आपण हे 3 नंबर काढले आणि ह्या तिघांचा ॲव्हरेज काढायचं असेल, आता हे 3 नंबरची ऍडिशन ऑलरेडी त्यांनी दिलेली आहे. पहा ऑलरेडी त्या नंबरची ऍडिशन दिलेली. आता जर आपल्याला ॲव्हरेज काढायचं असेल तर सिंपल आपण काय करतो, तिघांची ऍडिशन करा आणि 3 ने डिवाइड करा. आणि जर त्यांनी ऑलरेडी ऍडिशन दिली तर 3 नंबर काढायची गरज आहे का आपल्याला, नाहीये. म्हणजे हा एकदम ट्विस्टेड क्वेश्चन विचारला गेलेला आहे तुम्हाला या ठिकाणी, का हे नंबर आपण काढत बसतो आणि आपला वेळ जातो. खरं तर 3ही नंबर काढायचे नाहीयेत. 240 ला डायरेक्ट जर 240 ला जर मी डायरेक्ट 3 ने डिवाइड केलं तर उत्तर किती येणार आहे 80. आणि हाच माझा काय त्यांचा ॲव्हरेज आहे. मला 3ही नंबर काढायची गरज नाहीये, ना मला फर्स्ट सेकंड थर्ड विचारलाय, काही देणं घेणं नाहीये.
आले लक्षात? तर या पॅटर्ननी तुम्हाला हा क्वेश्चन काय करायचा होता, सॉल्व्ह करायचा होता. ओके, ठीक आहे. त्यानंतर बघूया काय क्वेश्चन दिलाय. देर आर 28% प्रेझेंट ॲट अ प्रेस कॉन्फरन्स. 28 माणसं एका प्रेस कॉन्फरन्समध्ये आहे. आफ्टर द कॉन्फरन्स दे ऑल शेक हँड विथ इच अदर. तर ते एकमेकांना शेक हँड करतात. इफ 7 ऑफ देम रिफ्यूज टू शेक हँड्स ॲट ऑल, तर त्या 7 जणांनी शेक हँड केलेलं नाहीये. देन हाऊ मेनी हँड्स शेक विल बी देअर ऑल टुगेदर. तर नक्की तिथं किती शेक हँड घडलेले आहेत. तर टोटल किती माणसं होती, 28. त्यापैकी 7 जणांनी केला नाही. ओके, म्हणजे आता शेक हँड करणारी माणसं किती असणार आहेत, 21. सिंपल आहे. आता शेक हँड किती होतात, तर साधारण पहा, एक माणूस दुसऱ्यासोबत जेव्हा सेकंड करतो तेव्हा माझा सेकंड म्हणजे एचा बी सोबत होत असेल तर बीचा ए सोबत झालेला आहे. म्हणजे परत ना एचा बी सोबत सेकंड झाला तर बीचा ए सोबत काउंट करत नाहीत, म्हणजे तो डबल काउंट होतो. म्हणून आपण किती सेकंड झाले हे काढण्याचा सिंपल एक फॉर्म्युला आहे. 21 याच्यापेक्षा एक लहान संख्या घ्या, त्याच्या मागची संख्या 20. ओके, आणि त्याला 2 ने डिवाइड करा. का? कारण मी तर माझ्यासोबत सेकंड करणार नाही, मी माझ्यासोबत करणार आहे. टोटल माणसं किती, 21. आता मी माझ्यासोबत करू शकत नाही, म्हणजे मी किती जणांसोबत सेकंड करणार आहे, 20 जणांसोबत. बरोबर, मग ते पण माझ्यासोबत करणारच आहेत, म्हणजे तो डबल काउंट नाही झाला पाहिजे, म्हणजे 2 ने डिवाइड करा. दॅट्स इट. म्हणजे ही टोटल माणसं मी करणार आहे, एकनी रिव्हर्स आणि त्याला 2 ने डिवाइड करा, म्हणजे 2 काउंट होत नाही. म्हणजे इथे किती आले, 10, म्हणजे 210. ओके, म्हणजे टोटल सेकंड किती होणार आहेत या ठिकाणी, 210 सेकंड होणार आहेत. तर अशा पद्धतीने हा महत्त्वाचा क्वेश्चन विचारला गेला. सेकंड टोटल किती होतात हे नीट फॉर्म्युला लक्षात ठेवा. n-1 डिवाइड बाय 2 हा सेकंडचा फॉर्म्युला आहे. म्हणजे एन म्हणजे किती मेंबर आहेत का जे सेकंड करणार आहेत, त्यातून एक मायनस करा आणि त्याला 2 ने काय करा, डिव्हाइड करा. या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. त्यानंतर इन अ सर्टन ग्रुप मॅन अँड हॉर्स टोटल नंबर ऑफ लेग्स. मला वाटतं या टाईपचे क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. सिंपल क्वेश्चन आहे. ओके, तर हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. क्वेश्चन नंबर 9 आणि क्वेश्चन नंबर 10. तर तुम्ही हा रीड करायचा आहे, वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये मला टाकायचं आहे. ठीक आहे, तर असो या पद्धतीने तुम्हाला हा टॉपिक आपण बऱ्यापैकी सगळ्या टाईपचे क्वेश्चन घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. थोडेसे वेगळे वेगळे टाईपचे, म्हणजे बऱ्यापैकी खूप साऱ्या टॉपिकला कंबाईन केलं असं म्हटलं तरी चालेल या टॉपिकमध्ये. त्यामुळे हा काय असा फार विशेष नाही आहे, वेगळा टॉपिक नाही आहे. बाकीच्या जर सगळ्या टॉपिकचा तुम्ही प्रामाणिकपणे अभ्यास केला असेल तर मला वाटतं हा टॉपिक तुम्हाला अजिबात अवघड जाणार नाही. तर या पद्धतीने आपला हा टॉपिक या ठिकाणी काय झालेला आहे, कव्हर झालेला आहे. 10च क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, त्यातले 8 मी सॉल्व्ह केलेत आणि मला वाटतं 2 मी तुम्हाला सॉल्व्ह करायला दिलेले आहेत. ते प्रामाणिकपणे सॉल्व्ह करा. ठीक आहे, तर या ठिकाणी आपला 24वा मला वाटतं टॉपिक संपलेला आहे. अशा पद्धतीने आपण 30 पर्यंत जाणार आहोत आणि 30 टॉपिक कंप्लीट झाल्यानंतर आपलं पूर्ण मॅथ्स आणि रिजनिंग बऱ्यापैकी म्हणजे 95 to 98% आपला सिलेबस कव्हर झालेला असेल. तर झालेले लेक्चर पुन्हा एकदा पहा, नीट प्रामाणिकपणे अभ्यास करा. ऑल द बेस्ट, बाय.